तुम्ही काही म्हणा मित्रांनो, शेवटी माहिती मायराती आणि बायको ती बायको राहती. बायको कधीच माहिती जागा नाही घेऊ शकत. अहो सोनूज पप्पा, असं झालं तरी काय, मला सांगा ना. सांगितलं असतं ग, पण खरं बोललं ना तर मग सख्या बायकोला राग येतो. अहो मला नाही राग येत, सांगा. अगं लहानपणी माय मायकडं माय मायची मैत्रीण यायची आणि म्हणायची, क ग किती गोड दिसतं ग तो लेकरू. तवा माय म्हणायची, जाय मग त्याला तुझ्या घरी 4 दिवस घेऊन, मग कळन तुला तो किती गुणाचा येतं. मग बरोबर बरोबर तर म्हणत होती तुमची मम्मी. आणि काल तोय मैत्रीण घरी आली, मग तुला कशी म्हणी, किती भारी दिसतो ग तो नवरा. तोय तोंडातून एक शब्द निघला का ग, की जाय त्याला 4 दिवस तुझ्या घरी घेऊन? निघला एक शब्द? अगं माहिती माय राहती आणि बायको ती बायको. सोनूची मम्मी, तुला हिसाब लावता येतो का? गणित येतं का तुला गणित? मग मला हिशोब लावता येतो सोनूज पप्पा. तर मग मला सांग, 44 मधून 3 गेल्यावर खाली किती राहते? अहो 44 मध्ये 3 राहतच नाही सोनूज पप्पा, तर जाईल कसे? किती राहते मग? डबल 4, 4वर 4 44. बर, समजा 44 मधून 4 गेले, तर मग किती राहीन खाली? सोपं आहे, 4. एवढं मी येते सोनूज पप्पा तुम्हाला. नाही, मी जरा गणितात कच्चा आहे ना, त्याच्यामुळं. हा. आलीस बाजारनं? किती वेळ केलास? काय सांगू, बाहेर लय ऊन आहे अहो. आणि त्यात एका पोरग्यानं माझा नंबर मागितला. मग तू दिलास काय नंबर? मग तुम्हाला तर माहित आहे मी किती हुशार आहे ते. मी काय केलं माहिती आहे का, तुमचाच नंबर दिला त्याला. आता करेल तुम्हालाच फोन तो. हे काय आलाय अननोन नंबरवरून फोन? हा त्याचाच असेल, उचला. हॅलो. हॅलो, इथं तुमची बायको गाडी धडकून गेल्या आणि दवाखान्यात खर्च मारल्या, ह्यो नंबर देऊन गेल्या. थांबा, परत गाडी धडकून आलीस तू? सोनूचे पप्पा, काय ग? अहो शेजारणीचा नवरा रोज कामाला जाताना तिची पप्पी घेऊन जातो, तुम्ही का बरं नाही घेतो? मी कशी घेऊ शकतो ग तिची पप्पी? तिच्या नवऱ्याला कळलं ना तर लय हाणन मला. एक तर त्याचं मग पहिलं जमत नाही, आणि त्याच्यात तू पप्पी घ्यायचं सांगू राहिली. सोनूच मम्मी, काय? मला 500 रुपये द्या ना. माझ्याकडे पैसे नाही सोनूज पप्पा. पाय ना एखाद्या डब्या डुब्यात ठेवत असत्या बाया नवऱ्याच्या चोरून आडी अडचणीला. अहो तुम्ही एकदा पैसे घेतले देतच नाही सोनूज पप्पा. यावेळेस देईन, तोही शपथ देऊन टाकीन. कब द्या सांग? 29 फेब्रुवारीला 29 फेब्रुवारी द्या सांग ना. पण कन्फर्म 29 म्हणजे 29, आणि मै बी एक 8 आहे. कोणती? तो 29 फेब्रुवारीलाच माझ्याकडून पैसे घ्यायची. अहो मला लय ध्यान राहतो, मी 29 फेब्रुवारीला म्हणजे 29 फेब्रुवारीला तुमच्याकडून घेईन. हा, आणि मी बी देईन बर का, पण त्याच्या अगोदर बी नाही आणि नंतर बी नाही. हा, चालतं ना. 28 फेब्रुवारीला बी नाही आणि पुढे बी नाही. 30, 31, 1 काय असेल तर डायरेक्ट 29 बर का भाऊ. हा 29 फेब्रुवारी. हा दे. बाई 500 सोनूज पप्पा. हा, मी आता 1-1 रुपया करून जोडून ठेवले. बरोबर 29 फेब्रुवारीला मला 500 म्हणजे 500 वापस द्या सांग. मला नाही डुबवायचे ग तो कष्टाचे पैसे सोनूची मम्मी. झालं मग किती?